टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। एकूण देशाची आणि जगातल्या साखर उद्योगाची नेमकी काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील। सर, नेमकी काय परिस्थिती आहे? कारण ज्या पद्धतीने जी आकडेवारी सध्या समोर आलेली आहे या आकडेवारीनुसार जर बघितलं तर देशातलाच एकूण साखर उद्योग अडचणीत सापडलेला आहे अशी एकूण परिस्थिती बोलली जाते। तुम्ही त्या सगळ्या अभ्यासक आहात, तुम्ही त्या सगळ्या महासंघाचे अध्यक्ष देखील आहात। नेमकी राज्यातली देशातली नेमकी काय परिस्थिती आहे? आता आज सकाळीच मी ओव्हरऑल सगळ्या देशातल्या साखर उत्पादनाची माहिती घेतली आणि जवळजवळ आता 85 ते 90% गळीत हंगाम 24-25 आता संपुष्टात आलेला आहे। अजून 10 ते 15% गळीत हंगाम चालू आहे। जी आजची फिगर जी आमच्यासमोर आता आलेली आहे ती साधारणतः 255 ते 256 लाख मेट्रिक टन एवढं साखरेचं प्रोडक्शन आता झालेलं आहे आणि कदाचित अजून 2-3 लाखचं प्रोडक्शन होईल, म्हणजे 259चा आमचा अंदाज आहे। आणि ती फिगर आम्ही राष्ट्रीय सहकारी संघामार्फत साखर संघा आम्ही केंद्र सरकारला दिलेली आहे। आज सकाळी केंद्रातल्या काही अधिकाऱ्यांचे आम्हाला फोन आले होते, आमच्या MDंना फोन आले होते, कारण एकंदरीत जे ही स्टॉक पोझिशन जर बघितली की माझ्या अंदाजाप्रमाणे 40 ते 45 लाख मेट्रिक टनाचा जो अंदाज होता तो कमी झालेला आहे। आता हा का कमी झाला हा सुद्धा फार मोठा चिंतेचा विषय आहे। 2 कारणं मला दिसत आहेत साधारणतः। एक पहिलं कारण असं दिसतंय की ह्या वर्षी क्षेत्र होतं परंतु एकरी टनेज कमी निघालं आणि दुसरी 0.65 रिकव्हरी कमी आली। हे एक मेन कारण दिसतंय मला। आणि दुसरं कारण असं दिसतंय मला आता की थोडं शेतकऱ्यांची ऊस लागवडीकडे थोडंसं आता लक्ष कमी व्हायला लागलेलं आहे। कारण तो असं म्हणतो शेतकरी 5.5 कोटी शेतकरी ह्या देशामध्ये जो ऊसाची लागवड करतो आणि आपल्याला पाहिजे तेवढी साखर पुरवठा शेतकरी करतो। आता त्याचे 2 प्रश्न सिरियस आहेत जे आम्ही वारंवार केंद्र सरकारच्या पण पाठीमागं लागलो, राज्य सरकारच्या पाठीमागं लागलो आहे की जर उद्या हा ऊस पिकवणारा वर्गच जर कमी झाला तर साखर आपण आणणार कुठून सांगतो। आणि म्हणून गव्हर्नमेंटची पॉलिसी ही थोडीशी बॅलन्स पॉलिसी असली पाहिजे। ठीक आहे, सरकार काय चांगले निर्णय पण घेतलेले आहेत, त्याबद्दल काही दुमत नाही, पण अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आम्ही सुद्धा आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांची वेळ मागितलेली आहे, कारण हे जे फिगर्स आमच्या पुढे यायला लागलेले आहेत आता निश्चितच ह्या फिगरमध्ये शेतकरी पण अडचणीत येणार आहे आणि ग्राहक पण अडचणीत येणार आहे आणि पर्यायाने केंद्र सरकारची सुद्धा ह्याच्यामध्ये जबाबदारी महत्त्वाची राहणार आहे की या ऑफ सीझनमध्ये हे साखरेचं जे मागणी जी आहे ती कशी पूर्ण करणार आपण। मला वाटतं काही प्रश्न यातनं निर्माण निश्चितपणानं झालेले आहेत, कारण आपल्याला शेतकऱ्यांनाही आश्वासित करावं लागणार आहे की तुमच्या ऊसाला आम्ही चांगला दर देऊ। राहिला प्रश्न FRP 5 वर्षामध्ये FRP वाढवली, ती FRP 550 रुपये वाढवली, चांगली गोष्ट आहे, आम्ही केंद्र सरकारचं अभिनंदन करतो। पण FRP वाढल्यामुळं लगेच शेतकऱ्याला खाली पेमेंट जातं आहे का? तर जात नाही, अडचणी आहेत। का? तर साखरेची MSP वाढलेली नाही। आमचं म्हणणं असं आहे की बॅलन्स पॉलिसी ठेवली पाहिजे। ग्राहक पण सांभाळायला का तो संख्येने जास्त आहे, इकडे 5.5 कोटी जर शेतकरी असतील तर ग्राहक संख्येने 130 कोटी आहे, म्हणजे ग्राहकाची संख्या उत्पादन करणाऱ्यापेक्षाची जास्त आहे। साहजिकच कुठलंही सरकारचं लक्ष पहिल्यांदा ग्राहकाकडे राहतं। आमचं म्हणणं ते काही चुकीचं नाही, परंतु शेतकऱ्यांनी पिकवलं तर ग्राहकापर्यंत जाणार आहे, पिकवणाऱ्याचीही विचार आपल्याला करावा लागेल। तर एकंदरीत मला जे दिसतंय आता ह्याच्यामध्ये की साखरेचा तुटवडा हा कदाचित भासू शकेल, कारण हे फिगर्स आल्यामुळे हे लक्षात येते। निश्चित, पण मग तुम्ही जसं म्हणतात की गेल्या सीझनपेक्षा या सीझनमध्ये साखरेचा तुटवडा हा जाणवताना दिसतोय, मग याला नेमकं काय केंद्राचे पॉलिसीज कुठेतरी चुकल्या आहेत की किंवा जो काही अंदाज जो नेहमी किंवा प्रत्येक सीझनला बांधला जायचा तो अंदाज कुठेतरी यावेळी चुकताना दिसतोय का? नाही, अंदाज कसा असतो, शेवटी तो अंदाज असतो। आता काय होतं, केंद्र सरकार काय एका सोर्समधून माहिती घेत नाही। केंद्र सरकार ISMAकडून माहिती घेतं, फेडरेशनकडून माहिती घेतं
राज्यातल्या आपल्या देशामध्ये 7 राज्याचे साखर संघ आहेत त्यांच्याकडून माहिती घेतं. त्यानंतर शुगर कमिशनरच्या ऑफिसमधून माहिती होती, कृषी विभागाकडून माहिती घेतली जाते. आता हे नेमकं हा फरक एवढा कसा जाणवला, आता ह्याचा थोडासा शोध केंद्र सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही राष्ट्रीय सहकारी साखर संघाचं जे फेडरेशन आहे, आम्ही नेहमीच रिअलिस्टिक माहिती देण्याचं, आजही आम्ही आकडा दिला आहे 259 लाख मेट्रिक टनाचा. 2% 3% मायनस प्लस होऊ शकतं, परंतु एवढा फरक का पडला ह्याचा निश्चितच मला असं वाटतं शोध घ्यावा लागेल. पण ठीक आहे, आता शोध घेण्यापेक्षा आता उपाययोजना काय पुढं, हाही तितकाच महत्त्वाचा विषय. कारण साखर ही अत्यावश्यक बाबीमध्ये मोडती. डोमेस्टिक कन्झम्पशनमध्ये घरेलू वापराची साखर आली, त्यानंतर व्यावसायिक कामासाठी साखर लागते, विशेषतः मिठाईसाठी म्हणा, कोल्ड्रिंकसाठी म्हणा. आता हे साखर जर उद्या मार्केटमध्ये, आणि आपल्याला आता 7 महिन्याचा ऑफ सीझन आहे. आता हे 7 महिन्यामध्ये ऑफ सीझनमध्ये जर साखर, कारण साखर साधारणतः आता आपल्याला रमजानचा महिना चालू आहे, रमजानच्या महिन्यात साखर लागती, पुन्हा पाडवा आला त्यावेळेस साखर लागती, त्याच्यानंतर 10 दिवस गणपतीचे आले त्यावेळेस मोठ्या प्रमाणात साखर लागती, नंतर नवरात्र आलं आणि पुन्हा दिवाळी आली. त्यामुळे आता ऑफ सीझनमध्ये साखर कमी आहे आणि साखरेच्या मागणीसाठी असणारे जे उत्सव आहेत जिथं जास्त साखर थोडी लागते, कारण हे सगळे पब्लिक फेस्टिवल्स आहेत मोठ्या प्रमाणात, ह्याच्यात लाखो लोक इन्व्हॉल्व असतात आणि साधारणतः कुठलाही उत्सव म्हणले की तिथं गोड आलंच, म्हणजे स्वीट आयटम्स आलेच ते, त्यासाठी साखर आवश्यकच आहे. तर ह्या गोष्टीचा मला वाटतं आता गांभीर्याने विचार करावा लागेल. मग या सगळ्या संदर्भात तुम्ही या महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहात. तुम्ही जसं आत्ता म्हटलं की अमित शहांशी देखील तुम्ही या सगळ्या संदर्भात बोलणार आहात, भेटणार आहात. काय तुमच्याकडनं नेमके काय उपाययोजना सुचवल्या जाणार केंद्र सरकारला, किंवा अमित शहांशी काय नेमकी चर्चा केली का किंवा करणार आहात का काय? नाही, आम्ही तर फेडरेशनमार्फत आजच आम्ही एक प्रस्ताव दिलेला आहे की बाबा ही अशी साखरेची परिस्थिती आहे आणि कदाचित साखरेचं शॉर्टेज, कारण प्रोडक्शन दिसतंय आम्हाला, आता उत्पादनच जर कमी झालं असेल तर काहीतरी मार्ग काढावा लागेल. आणि म्हणून आम्ही वेल इन ॲडव्हान्सच आम्ही केंद्र सरकारला, आमची एक जबाबदारी आहे फेडरल बॉडी म्हणून, की आम्ही पत्र दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की यासाठी एक बैठक बोलवावी, अशी एक विनंती केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना. त्यांच्या ऑफिसला आमचं पत्रही गेलेलं आहे आणि मला खात्री आहे की ती लवकरच, आता पार्लमेंट सेशन चालू आहे तर त्यांनी वेळ दिल्यानंतर आम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे की ही वस्तुस्थिती आहे पहिल्यांदा. दुसरं, आता हे प्रॉब्लेम आहेत, आता सोल्युशन काय, आता तर ह्याच्यामध्ये काही सजेशन्स पण आम्ही त्या ठिकाणी आम्ही केंद्र सरकार, त्याच्यामध्ये जर शॉर्टेजेस साखरेचं असेल आपल्याला तर मग स्टॉक लिमिटच्या बाबतीत काय करावं लागेल आपल्याला, रिलीज मेकॅनिझम दर महिन्याला आपण जो रिलीजचा कोटा देतो त्याच्याबद्दल काय करावं लागेल. आणि एवढं करून जर साखरच आपल्याकडे जर कमी पडत असेल तर ऑक्टोबर महिन्यात कारखाने सुरू करावं लागतील. शेवटी साखर तर पुढच्या सीझनलाच येणार ना. आता हा गॅप दूर करायचा असेल आपल्याला, किंवा जे शॉर्टेज आहे ते दूर करायचं असेल तर क्रशिंगच लवकर चालू करावं लागेल. मग क्रशिंग जर पुढच्या सीझनचं सुरू करायचं असेल तर ऑक्टोबरमध्ये 7.5 आणि 8% पुढं काही रिकव्हरी जात नाही. मग 8% रिकव्हरीचा ऊस गाळायचा आणि 10.5% रिकव्हरीचा दर द्यायचा, कुठलाच कारखाना तयार होणार नाही, कारण FRPचा कायदा आहे. मग त्याच्यासाठी मग 2% रिकव्हरीचा इन्सेंटिव्ह देता येईल का आपल्याला, हा एक पर्याय आम्ही त्याच्यामध्ये घालतोय. दुसरं, स्टॉक लिमिटच्या बाबतीमध्ये काय आपल्याला करता येईल का, तो एक पर्याय आहे. तिसरी गोष्ट, पाऊस पडल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊसाकडे कसा अट्रॅक्ट होईल हेही बघावं लागेल. नाही तर तो जर नाही आला समजा, आणि त्यांनी काय झाले, आता किमान शेतकऱ्याला एका एकरामध्ये सगळा खर्च जाऊन किमान 1 लाख रुपये ते मिळाले पाहिजे, म्हणजे महिन्याला 10,000 रुपये ते मिळाले पाहिजेत. शेवटी मग त्यांनी शेती कशाला करायची. आणि मग उद्या जर अशी परिस्थिती, आता बघा दुधाची परिस्थिती काय झाली, तुम्हाला आज सांगतो, दूध 30% कमी झाले आता देशामध्ये. दुधाचा तुटवडा, मी आज जबाबदारीने सांगतो कारण मी दूध व्यवसायामध्ये पण आहे, दुधाचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आता एप्रिल मे महिन्यामध्ये 25% दूध घटणार आहे. मग उद्या जर दूध उत्पादक शेतकरी जर डायव्हर्ट झाला दुधापासून तर मग रॉ मिल्क आपण आणणार कुठून. ठीक आहे, आपल्याकडे काय पावडरचा स्टॉक असला तर आपण ते कन्वर्ट करू शकतो, पण हे दूध आणि साखर मला असं वाटतं हे आता बर्निंग टॉपिक झालेले आहेत. आणि तातडीनं केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सुद्धा
ह्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. कारण आज जर आपण काही उपाययोजना करायला सुरुवात केली तरी कुठेतरी जून जुलै ऑगस्टपर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ शकेल. आता ऐन वेळेस जर आपण म्हणालो तर मग उद्या परदेशातून साखर जर इम्पोर्ट करायची असेल तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा साखरेचा तुटवडा आहे. म्हणजे या सगळ्या संदर्भात जसं महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश हे दोन्ही राज्यांमध्ये ऊस उत्पादन सर्वाधिक होत असतं, या सगळ्या साखरेचा तुटवड्यामुळे ऊस कारखान्यांवरती किंवा एकूण कारखानदारीवरती काही परिणाम होताना दिसतोय का राज्यातल्या किंवा इतर राज्यांमधल्या? 100% परिणाम दिसतो याच्यामध्ये साखर कारखानदारी अडचणीमध्ये आलेली आहे, प्रोडक्शन कमी झाल्यामुळं, आणि शेतकरी पण अडचणीत आलेला आहे. तो शेतकरी कसा अडचणीत आलेला आहे, साखर कारखाने जर पूर्ण कॅपॅसिटीने नाही चालले तर त्याचा ओव्हरहेड खर्च वाढतोय, उत्पादन खर्च वाढतोय, पगाराचा खर्च वाढतोय, त्यानंतर त्याचा ब्रेक इव्हन होत नाही. पर्यायानं ते कारखाने FRP देऊ शकत नाहीत. शेतकऱ्याला FRP वेळेवर मिळत नाही आणि FRP पेक्षा सुद्धा शेतकऱ्याची अपेक्षा आहे की मला जास्त दर पाहिजे. साहजिक आहे, त्याची काही चूक नाही. मग आता ह्याच्यातनं मार्ग काढण्याची भूमिका, कारण शेवटी हा साखर उद्योग हा जवळपास 95% कंट्रोल बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच आहे. कंट्रोल बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच आहे. त्यामुळे ह्याच्यात लक्ष जर आपल्याला नाही घातलं तर ही सोशो इकॉनॉमी इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये कामगार आहेत, याच्यामध्ये उत्पादक शेतकरी आहेत, याच्यामध्ये संस्था आहेत, बँका आहेत, इथेनॉल आहे, साखर आहे, बायो CNG आहे, प्रेसमड आहे, कंपोस्ट आहे, बायोगॅस आहे. म्हणजे तुम्ही सांगाल ते एव्हरी वेस्ट कारखान्यातला जो आहे त्याचं व्हॅल्युएशन झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या उद्योगाकडं मला असं वाटतं सरकार तर करतंय प्रयत्न, पण आता ही जी सिच्युएशन आत्ता नव्याने निर्माण झालेली आहे ह्याच्यावर तातडीनं मार्ग काढावा लागेल असं आमचं मत आहे. आणि तशा प्रकारची पावलं केंद्र सरकारने उचलावीत. आता असंच एक पत्र आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण आम्ही देणार आहोत फेडरेशनच्या वतीनं. तिथं पण आम्ही इतर सगळ्या खासदारांना आम्ही बोलतोय, आमदारांना आम्ही सांगतोय. बऱ्याच ठिकाणी आता परवा बारामतीला एक परिषद झाली, तिथं पण या संदर्भातली चर्चा झाली. आता आमची नॅशनल लेवलची बोर्ड मीटिंग आता 25 तारखेला दिल्लीला आम्ही ठेवलेली आहे. हे सगळे प्रश्न अत्यंत, आणि शेवटी आमची फेडरल बॉडी आहे, आमच्याकडे काय कुठली सत्ता नाही आहे, पण ह्या व्यवसायासाठी फेडरल बॉडी म्हणून आम्ही एक नोडल एजन्सी म्हणून आम्ही काम करतो. त्यामुळे योग्य वेळी आणि वेळेच्या अगोदर ह्याच्यातनं पर्याय निघाले पाहिजे आणि केंद्राचं धोरण ठरलं पाहिजे असा प्रयत्न आमचा राहणार आहे. आणि म्हणून केंद्रानं, बरं झालं तुम्ही आज ह्या संध्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं, कारण TV9 कायमच अशा सगळ्या प्रश्नामध्ये पुढाकार असतो तुमचा चॅनलचा. तर ह्यातनं लवकर जर हे थोडंसं केंद्र सरकारपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचल्या, राज्य सरकारपर्यंत ह्या गोष्टी जर पोचल्या तर ह्यातनं बैठक घेतली तर त्यातनं मार्ग आपल्याला काढावे लागतील आणि सगळ्याला बसूनच हा मार्ग काढावा लागेल. निश्चित. तुम्ही जसं म्हटलं की अमित शहांची भेट घेणार आहे, राज्याला देखील तुम्ही पत्र पाठवलेलं आहे, मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहात, कारण दुधाचाही देखील तुम्ही हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. राज्यातली दूध परिस्थिती, दूध व्यवसायाची काय परिस्थिती आहे, या सगळ्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहात किंवा तशी बैठक लावण्याची मागणी करणार आहात? निश्चितपणानं ह्या 2 दिवसामध्ये आमचं एक पत्र फेडरेशनच्या वतीनं सुद्धा आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही देणार आहोत. अमित शहा साहेबांना तर ऑलरेडी आम्ही आज पत्र तयार केलेलं आहे, कारण आज सकाळी केंद्रातनं काही सेक्रेटरी लोकांचे पण आम्हाला फोन आले होते आणि चर्चा पण आमची झालेली आहे. आणि आता मला वाटतं कालपासून साधारणतः ही फिगर ज्यावेळेस बाहेर यायला लागले, उत्पादन किती झालेलं आहे, त्यामुळं ओव्हरऑलच सगळं हे सिच्युएशन जी आहे ही थोडीशी आता गंभीर आहे. आणि जर आत्ता हालचाल नाही केली तर जून जुलै ऑगस्टमध्ये जो प्रश्न येणार आहे त्यासाठी आत्ताच तयारी करावी. बरोबर. पण ही नेमकी देशातलीच परिस्थिती आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय नेमकी परिस्थिती आहे? कारण तुम्ही सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये या परिषदेच्या माध्यमातून इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन आलेला आहात. तिथली नेमकी काय परिस्थिती, इतर देशांमधली काय नेमकी परिस्थिती? मला वाटतं फेब्रुवारी 12, 13, 14 फेब्रुवारीला जागतिक शुगर कॉन्फरन्स दुबईला झाली, दरवर्षी होती. आणि ह्यावेळेस पॅनल डिस्कशनला स्पीकर म्हणून मला पण बोलवलं होतं आणि तिथं 3 दिवस खूप व्यापक चर्चा झाली सगळी ओव्हरऑल ह्या साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये. आज अशी परिस्थिती आहे, म्हणजे 24-25 या आर्थिक वर्षामध्ये जागतिक स्तरावर साखरेची टंचाई आहे. जगामध्ये साखर उत्पादन करणारे 2च मेजर राष्ट्र आहेत, एक ब्राझील आणि एक भारत. तर ब्राझीलचा सीझन आता एप्रिलला सुरू होतो
आपला मार्चला संपतो. त्यांचा सीझन ऑक्टोबरला संपतो, आपला सीझन नोव्हेंबरला सुरू होतो. त्यामुळे हे 2च मेजर प्लेयर आहेत शुगर इंडस्ट्रीमध्ये जगामध्ये. दुर्दैवानं ब्राझीलमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे ह्या वर्षीचं प्रोडक्शन हॅम्पर होणार आहे, कमी होणार आहे. त्यामुळं 24-25 या आर्थिक वर्षामध्ये साखरेची टंचाई जागतिक स्तरावरच आहे. म्हणून तर एक्सपोर्टला दर एवढे आले ना. आता आपल्या एक्सपोर्टला दर जर बघितला आपण तर 47-48 रुपये पर क्विंटल रेट आहे एक्सपोर्टला आता. पण पुढच्या वर्षीचा सीझन जर बघितला आपण 25-26चा, तो तर जागतिक स्तरावर अजून गंभीर आहे. कारण प्रोडक्शन खूपच कमी दाखवलेलं आहे. आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये जगामध्ये 2च देशामध्ये साखरेचं प्रोडक्शन 25-26ला सब्जेक्ट टू जर ह्या वेळेचा मान्सून आपला जर चांगला झाला आणि आत्ता जी प्लांटेशन झालेलं आहे ते जर चांगल्या पद्धतीने जर त्याचं इल्ड मिळालं आपल्याला, तर मला वाटतं भारत आणि पाकिस्तान ह्या 2च देशामध्ये साखर सरप्लस होऊ शकते. तर ही ओव्हरऑल सिच्युएशन आहे. त्यामुळं जर एक चांगलं धोरण जर पुढच्या काळामध्ये जर आपण स्वीकारलं तर मग आपण इथेनॉलमध्ये चांगलं जाऊ शकतो, साखर प्रोडक्शनमध्ये आपण चांगलं जाऊ शकतं. आता नवीन टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आता आलेली आहे, त्याचा वापर आपल्याला करता येईल. आणि दुर्दैवानं आता आपले क्रशिंग डेज कमी होत चाललेले आहेत साखर कारखान्यांचे. ते जर वाढवायचे असतील आपल्याला, आणि एका बाजूला कॅपॅसिटी वाढतायत कारखान्यांची आणि क्रशिंग रेट क्रशिंग कमी होत चाललेले आहेत, दिवस कमी होत चाललेले आहेत. मग साहजिकच जर 80-90 आणि 100 दिवस कारखाने चालणार असतील आणि 265 दिवस जर ती इंडस्ट्री आयडल राहणार असेल तर साहजिकच ते परवडणार नाही. त्यामुळे मग ओव्हरऑलच साखर उद्योगच अडचणीत येईल का काय, अशी परिस्थिती निर्माण होईल. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे काही निर्णय घ्यावे लागतील आपल्याला. हा पाठपुरावा सातत्यानं आम्ही केंद्र आणि राज्य सरकारशी करू. नक्की, धन्यवाद सर. तर एकूणच देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि देशाच्या संदर्भात जर बोलायचं झालंच तर या संदर्भात तोडगा काढण्याची गरज आहे किंवा धोरण राबवण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच केंद्रीय गृहमंत्री जे सहकार मंत्री देखील आहेत अमित शाह यांच्या भेटीची आणि एकूण त्यांच्यासोबत बैठकीची वेळ देखील हर्षवर्धन पाटील यांनी मागितलेली आहे. आणि देशाच्या आणि राज्याच्या पातळीवर या संदर्भात योग्य ते धोरण राबवण्याची गरज आहे असं हर्षवर्धन पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.